अंजली आमडेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युक्रेनच्या मुद्द्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. देशातल्या मध्यम आणि गरीब वर्गाला आरोग्यावर करावा लागणारा खर्च कमी व्हावा हेच सरकारचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारतीय महिला व्यक्तिगत तसंच सामाजिक जीवनासह राष्ट्रीय कार्यक्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गौरवोद्गार. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी. आणि जागतिक बाजारातल्या मोठ्या पडझडीनंतर मुंबई शेअर बाजार गडगडला. निर्देशांकात 1491 अंकांची तीव्र घसरण. आम्ही आमच्या श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी कोविड-19 पासून सुरक्षित राहावं. त्यासाठी 4 साध्या गोष्टींचं पालन करायचं आहे. संपूर्ण लसीकरण, मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर आणि हात आणि चेहऱ्याची स्वच्छता. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत युक्रेनमधल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी पुतीन यांनी रशिया आणि युक्रेन यांच्या प्रतिनिधींमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटींविषयी मोदी यांना माहिती दिली. सुमारे 50 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यावेळी मोदी यांनी पुतीन यांच्याकडे युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा करण्याचा आग्रह धरला. तसंच रशियाच्या सरकारनं केलेली युद्धविरामाची घोषणा आणि सुमी शहरासह युक्रेनच्या अनेक भागांमध्ये मानवतावादी कॉरिडॉर स्थापन केल्याबद्दल त्यांचं मोदी यांनी कौतुक केलं. सुमी भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढायला प्रधानमंत्र्यांनी यावेळच्या संवादात सर्वाधिक महत्त्व दिलं. या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी पोहोचवताना रशियाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही पुतीन यांनी मोदी यांच्याशी बोलताना दिली. रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 406 युक्रेनियन नागरिकांचे बळी गेले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयानं दिली आहे. रविवार रात्रीपर्यंत 801 नागरिक जखमी झाल्याचंही कार्यालयाच्या माहितीत म्हटलं आहे. सदर कार्यालय केवळ योग्य पद्धतीनं आणि खात्रीशीर आकडेवारीच जारी करते असा त्यांचा दावा आहे. तथापि सरकार नियंत्रित क्षेत्रामध्ये हा आकडा गेल्या काही दिवसात वाढलेला असण्याची शक्यता आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी मात्र याहून अधिक नागरिक प्राणास मुकले असल्याचं म्हटलं आहे. रशियन आक्रमणाविरोधात युक्रेननं आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे. युक्रेनचे प्रतिनिधी अँटन केरिनेविच हे न्यायालयात गाऱ्हाण मांडत असताना सभागृहात रशियाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. युक्रेनमधल्या लष्करी कारवाईनंतर रशिया 3 बाल्टिक राष्ट्रांवर हल्ला करण्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन या देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. लाटविया, लिथुआनिया आणि एस्टोनिया ही 3 राष्ट्र सोव्हिएत संघातून फुटून बाहेर पडली होती आणि नंतर त्यांनी नाटोचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. नाटोच्या कलमानुसार त्यांना रशियाच्या संभाव्य आक्रमणापासून संरक्षणाची ग्वाही देणं हे अमेरिकेचं उद्दिष्ट आहे. देशातल्या मध्यम आणि गरीब वर्गाला आरोग्यावर करावा लागणारा खर्च कमी व्हावा हेच सरकारचं उद्दिष्ट आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज जनौषधी दिनानिमित्त प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेचे लाभार्थी तसंच जनौषधी केंद्रचालकांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या योजनेच्या लाभार्थ्यांनी या योजनेचे लाभ आणि इतर माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी जनौषधी सप्ताहाची माहिती दिली. जनौषधी योजना देशात मूक क्रांती आणणारी ठरली. महिलांच्या आरोग्य सुरक्षेत या योजनेची मोठी भूमिका आहे असं ते म्हणाले. दररोज 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण जनौषधी केंद्रांमधून औषधं खरेदी करतात. एका वर्षात 1132 जनौषधी केंद्र सुरू झाली. 1 ते 7 मार्च या जनौषधी सप्ताहात 1.5 लाख नवे जनौषधी मित्र तयार झाले असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला समस्त महिला वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय महिला आज व्यक्तिगत तसंच सामाजिक जीवनासह राष्ट्रीय कार्यक्षेत्रातही महत्त्वाची भूमिका करत आहेत अशा शब्दात त्यांनी महिलांचा गौरव केला आहे. महिलांची सुरक्षा, त्यांचा आत्मसन्मान आणि समृद्धी सुनिश्चित करण्याचा संकल्प दृढ करण्याचा हा दिवस आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांनीही आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नारी पुरस्कार प्राप्त महिलांशी संवाद साधला. भारतीय व्यापारी नौदलाच्या पहिल्या महिला कॅप्टन राधिका मेनन यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या की जेव्हा केव्हा देशाबाहेर जाते तेव्हा लोक मला सांगतात की भारताला एक असामान्य समर्थ नेतृत्व लाभलं आहे आणि हे ऐकून मला खूप अभिमान वाटतो. यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज नवी दिल्ली इथं कन्या शिक्षा प्रवेश उत्सव मोहीम सुरू केली. 11 ते 14 वयोगटातल्या शाळा सोडलेल्या मुलींना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आणणं हा या मोहिमेमागील सरकारचा उद्देश आहे. मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की संबंधित शैक्षणिक आणि राज्य सरकारांशी केंद्रानं सतत समन्वय साधून शाळा सोडणाऱ्या मुलींच्या संख्येत लक्षणीय घट नोंदवली आहे. हा आकडा 11 लाखांवरून 4 लाखांपर्यंत आणला आहे. येत्या मे पर्यंत शिक्षण विभागाच्या मदतीनं या 4 लाखांचंही शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय स्तरावरील नारी शक्ती पुरस्कार विजेत्या महाराष्ट्रातल्या 3 महिलांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दिव्यांग कथ्थक नर्तिका सायली नंदकिशोर आगवणे, पहिल्या महिला सर्पमित्र वनिता जोगदेव बोराडे आणि सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी उद्या या तिघींसह देशातल्या 29 महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई यांसह अनेक कर्तबगार स्त्रियांनी महाराष्ट्र घडवला आहे. हा वारसा आणि वसा पुढे घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना असे पुरस्कार पुन्हा पुन्हा मिळणं, त्यांची कर्तबगारी सिद्ध होणं हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन संदेशात म्हटलं आहे. शेती, शिक्षण, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, संरक्षण अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र कन्या आज आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. महाराष्ट्राच्या घराघरातल्या या महाराष्ट्र कन्यांना मान, सन्मान, सुरक्षित वातावरण देत आत्मनिर्भर करूया, स्त्री पुरुष समानतेतून उद्याचं शाश्वत भविष्य घडवूया अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या स्त्री शक्तीचा गौरव करून राज्यातल्या जनतेला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अर्थात MSME मंत्री नारायण राणे यांनी आज नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं समर्थ या नावानं महिलांसाठी विशेष उद्योजकता प्रोत्साहन मोहीम सुरू केली आहे. या निमित्ताने राणे यांनी देशभरातल्या विविध क्षेत्रातल्या 20 महिला उद्योजकांचा पुरस्कार देऊन सन्मानही केला. या मोहिमेद्वारे महिलांना कौशल्य विकास आणि बाजार विकास सहाय्य पुरवणं हा मंत्रालयाचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय। मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या 7व्या आणि अखेरच्या अंतिम टप्प्यात आज सुमारे 54.18% मतदान झालं. या टप्प्यात मऊ, आजमगड, जौनपूर, गाझीपूर, वाराणसी, चंदौली, मिर्झापूर, सोनभद्र आणि भदोही या 9 जिल्ह्यात मतदान झालं. एकूण 613 उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं. आसाममध्ये माजुली विधानसभा जागेसाठीही आज पोटनिवडणूक झाली. इथे 65.16% मतदान झालं. 6 राज्यातल्या 13 राज्यसभा पदांसाठी निवडणूक आयोगानं आज निवडणुका जाहीर केल्या. आसाम, पंजाब, हिमाचल प्रदेश, केरळ, त्रिपुरा आणि नागालँड या राज्यातल्या 13 जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना येत्या 14 तारखेला जारी करण्यात येणार असून 31 मार्चला त्यासाठी मतदान होईल. पंजाब राज्यातल्या एकूण 5 पदांसाठी मात्र 2 टप्प्यात मतदान होईल, कारण 2 वेगवेगळ्या द्विवार्षिक साखळीतील ही पदं आहेत. गेले 13 दिवस ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांना आता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
दहशतवाद्यांशी आर्थिक संबंध असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास संस्थेनं मलिक यांच्याविरुद्ध FIR दाखल केलं आहे. त्याच्या आधारे ईडीनं त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यांची ईडी कोठडी आज संपत असल्यानं त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना येत्या 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. आपल्या अटकेला आव्हान देणारी याचिका मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मात्र त्यावर अद्याप सुनावणी व्हायची आहे. राज्यात आज कोविड-19मुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. राज्यात आज 225 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 461 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत एकूण 78,69,038 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 77,17,823 रुग्ण बरे झाले आहेत तर 1,43,740 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 3,472 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.8% झालं आहे तर मृत्यूदर 1.82% आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 2.5% अधिक घसरण झाली. जागतिक शेअर बाजारातील मोठ्या पडझडीनंतर देशांतर्गत शेअर बाजारात महत्वाचे समभाग घसरले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 1491 अंकांची घसरण होऊन तो दिवसअखेर 52,843 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 382 अंकांच्या घसरणीसह 15,863 अंकांवर बंद झाला. चलन बाजारात आज रुपयाच्या मूल्यात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली. रुपयाचं मूल्य आज 81 पैशांनी घसरलं आणि ते 77 रुपये प्रति डॉलर झालं. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात तीव्र वाढ होऊन ते $130 प्रति बॅरल झाल्यामुळे महागाई वाढली आणि देशाच्या व्यापार आणि चालू खात्यातील तूट यांच्यातली तफावत वाढली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून अमेरिकी डॉलरकडे गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे रुपयाच्या किमतीत घसरण झाली. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसंदर्भातलं वैधानिक अधिकार राज्य सरकारला देण्याबाबतचं सुधारणा विधेयक आज दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आलं. या सुधारित कायद्यामुळे निवडणूक घेण्याचा अधिकार वगळता प्रभागांची संख्या आणि विस्तार निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रांची प्रभागामध्ये विभागणी करण्याची आणि त्यांच्या हद्दी निश्चित करण्याची राज्य निवडणूक आयोगानं सुरू केलेली किंवा पूर्ण केलेली प्रक्रिया रद्द करण्याचे देखील या विधेयकात प्रस्तावित करण्यात आलं आहे. हे सर्व अधिकार आता राज्य सरकारला मिळणार आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडत असल्याचा आरोप करत विरोधकांनी आज विधान परिषदेत गदारोळ केला. त्यामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. या गदारोळातच राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दलचा आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव आणि सुमारे 6,250 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. राज्य सरकारनं शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. यावेळी अन्य विरोधी पक्षातल्या सदस्यांनी हौद्यात येऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं. 9व्या भारत श्रीलंका नौदल कवायतींना आजपासून विशाखापट्टणम इथं सुरुवात झाली. या कवायती 2 टप्प्यात होणार असून बंदर स्तराच्या कवायती आज आणि उद्या विशाखापट्टणम इथे तर सागरी स्तराच्या कवायती 9 आणि 10 मार्चला बंगालच्या उपसागरात होणार आहेत. देशात शेतमाल आणि खाद्यान्न उत्पादनाच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत 23% वाढ नोंदवली गेली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार चालू वित्त वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यात 19,709 दशलक्ष डॉलर किमतींची निर्यात झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युक्रेनच्या मुद्द्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. देशातल्या मध्यम आणि गरीब वर्गाला आरोग्यावर करावा लागणारा खर्च कमी व्हावा हेच सरकारचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारतीय महिला व्यक्तिगत तसंच सामाजिक जीवनासह राष्ट्रीय कार्यक्षेत्रातही महत्वाची भूमिका बजावतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गौरवोद्गार. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी. आणि जागतिक बाजारातल्या मोठ्या पडझडीनंतर मुंबई शेअर बाजार गडगडला.
निर्देशांकात 1491 अंकांची तीव्र घसरण. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर airnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.